नाशिकच्या सातपूर परिसरात रस्ते खचण्याच्या घटना आता अपवाद राहिलेल्या नाहीत, तर त्या जणू नित्याच्याच झाल्या आहेत. एकामागून एक रस्ते खचत असून अनेक ठिकाणी मोठमोठी भगदाडे आणि भुयारासारख्या पोकळ्या समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित यंत्रणांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनांची मालिका सर्वप्रथम सुशीला हॉस्पिटल समोरील रस्ता खचण्यापासून सुरू झाली. त्यानंतर सातपूरच्या शिवाजीनगर मधील महादेव मंदिर परिसरात रस्ता खचला. पुढे शिवाजीनगर येथील बस स्टँडच्या येथे काम सुरू असताना ठेकेदाराची 10 टायरची हायवा गाडी रस्त्यात अडकली. त्यानंतर अशोकनगर येथील प्रगती शाळेसमोर रस्ता खचला आणि आता पिंपळगाव बौला येथे तब्बल मोठे भगदाड पडून रस्त्याखाली भुयारासारखी पोकळी उघडकीस आली आहे. प्रश्न असा आहे की हा रस्ता आहे की गुहा? विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना पहिल्याच मुसळधार पावसात रस्ते खचत असतील तर या कामांच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवायचा तरी कसा? रस्त्याखाली एवढ्या मोठ्या पोकळ्या निर्माण होण्यामागचे कारण काय? योग्य पद्धतीने मुरुम भराव, कॅम्पेशन, साइड सपोर्ट आणि ड्रेनेजची कामे झाली होती का? ही सर्व कामे कागदोपत्रीच पूर्ण दाखवण्यात आली. सातपूर मधील कार्बन नाका, अशोकनगर, शिवाजीनगर आणि आता पिंपळगाव बौला येथे वारंवार घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सातपूरमध्ये रस्ते नाहीत तर अल्लीबाबा आणि 40 चोरांची गुहा तयार केली आहे का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते देवा जाधव विचारत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि अवजड वाहने ये जा करतात. एखादे मोठे वाहन किंवा बस अशा भगदाडात कोसळली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. अशा दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांची स्पष्ट मागणी आहे या सर्व रस्ते खचण्याच्या घटनांची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्यात यावी. संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच सातपूर परिसरातील सर्व नव्याने झालेल्या रस्त्यांचे स्वतंत्र गुणवत्ता परीक्षण करून अहवाल सार्वजनिक करावा. आता प्रश्न एवढाच आहे, प्रशासनाला जाग येण्यासाठी आणखी किती रस्ते खचावे लागणार, आणखी किती भगदडे पाडणार आणि एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच कारवाई होणार की यावेळी प्रशासन वेळेत जागी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिक शहरामध्ये झालेल्या पहिल्याच पावसामध्ये अत्यंत दयनीय अवस्था आपल्या रस्त्यांची झाली. तसंच सातपूर विभागामध्ये अमृत गार्डन ते बाडदान फाटा हा जो रोड आहे त्या रोडला ठिकठिकाणी खड्डे पडले, तसेच भगदाड पडत आहे. तसंच आज पिंपळगाव बौला येथे या ठिकाणी भगदाड पडलं. तर इथं अलीबाबा 40 चोरांची गुफा प्रशासनाला सापडली आहे का, असा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो. अत्यंत धोकादायक हे जे भगदाड पडत आहे यातून कुंभमेळ्याचे निकृष्ट कामं आणि त्यातून मिळवलेली टक्केवारी, कमिशनखोरी यातून दिसून येते आणि नागरिकांच्या जीवाशी खेळलं जात आहे. अत्यंत दयनीय अवस्था या भागामध्ये झाली आहे. मी प्रशासनाला विनंती करतो की अतिशय योग्य प्रकारे जर या कामाची गुणवत्ता पूर्ण काम केलं नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. या घडलेल्या घटनांचा मी आपल्या लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो. वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक.